शिरोळ तालुक्यातील एड्राव गावातील वार्ड क्रमांक 2 रेणुकानगर मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम पूर्ण होऊन ते नागरिकांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले। माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलेल्या 10 लाख रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। यावेळी ग्रामस्थ महिलांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे अनोख्या पद्धतीने आभार मानत भाकरी, भाजी, केळी आणि आंबिलाचा गारवा आणत कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल दावाडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फीत कापून रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले। वॉर्ड क्रमांक 2 मधील हा रस्ता अनेक वर्ष खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना विशेषतः पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत होता। चिखल, खड्डे आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे नागरिक त्रस्त झाले होते। अखेर हा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। रस्ता पूर्ण झाल्यानंतर दैनंदिन वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणजे ग्रामस्थ महिलांनी केलेला अनोखा सत्कार। विकास काम पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी प्रशासनाचे आभार मानण्यासाठी भाजी, भाकरी, केळी आणि पारंपरिक आंबिलीचा गारवा आणला। या उपक्रमामुळे कार्यक्रमाला आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले। यावेळी गावातील पाणी पुरवठा नियमित व वेळेत सुरू होत असल्याबद्दल पाणी पुरवठा कर्मचारी मधुसूदन सुटाळ यांचा महिला ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। त्यांच्या सेवाभावी कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले। यावेळी प्रवीण नेमिष्टे, विजयानंद माने, प्रतिभा पाटील, दीपिका उपाध्ये, वंदना खवरे, पल्लवी मुकरे, प्रियांका भिताडे, राधिका दावाडे, मीनाक्षी चौगुले, सीमा चिकुडे, पुष्पा उदगावे, अनिल मुरके, गणपती भिताडे, सुहास पाटील, अनिल पाटील, संजय कागे, नागेश कोथले त्यांच्यासह महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।